नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपल्याला स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा 8वीचा जो झालेला आहे पेपर ए, त्याचा संच एची उत्तर आपण पाहणार आहोत. इथे आपण पहिले गणिताचे उत्तर पाहणार आहोत, नंतर मराठीचे. कारण गणिताचे उत्तर सर्व उत्तर मी केलेली आहे स्वतः. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला इथे 2 पर्याय निवडायचे होते, तिथं 1 आणि 2 उत्तर हे याचं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला इथे पण 2 पर्याय निवडायचे होते, 2 आणि 4. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 29 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं, पण याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 34व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर मी स्वतः केलेली आहे, त्याच्यामुळे याच्यात डाऊट घेण्यासारखं नाही. हां, 1-2 प्रश्नाचं उत्तर चुकीचं असू शकते, कारण माणूस हा चुकीचा उत्तर आहे. तर त्याच्यामुळे 1-2 प्रश्न सोडले तर बाकी सर्वच प्रश्नाचे उत्तर योग्य आहे. मी सांगेल जिथे मला डाऊट वाटला ते उत्तर मी सांगेल की याच्यामध्ये मला डाऊट वाटला होता. ठीक आहे, बाकी सर्व योग्यच आहे. तर आता याचं 36चं उत्तर मला कन्फर्मच आहे. जिथं कन्फर्म आहे तिथं काहीच प्रॉब्लेम नाही. 37चं मी स्वतः सॉल्व करून पाहिलेलं आहे. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. ह्याचे उत्तर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, लाईव्ह क्लाससारखा बनवलेला आहे. तिथे पेपर सीचे सर्व उत्तर मी डिटेलमध्ये स्पष्टीकरणासहित केलेले आहेत. ते व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. 38चा पर्याय क्रमांक 1 आहे. 39 ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 40 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 41 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 42 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 43 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 44 हा आलेखावर आधारित प्रश्न होता, याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. 44 प्रश्नाचं उत्तर. सर्व उत्तरं मी केलेली आहे, आणि याचे डिटेलमध्ये उत्तर पाहायचे असेल तर माझा एक दुसरा व्हिडिओ आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, उत्तरं पाहू शकता. स्पष्टीकरणासहित संपूर्ण उत्तर करून दाखवलेले आहे. तर इथं 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 48 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 49 ह्या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर होतं इथं 1000. इथे हे 2 पर्याय विचारले होते, हे दोन्हीचं उत्तर ही सारखीच किंमत आहे. 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करत जा जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत. चला पुढचं 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 53 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 54 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उत्तर 5 आहे इथे. याचं सॉल्व करून पाहिलेले सर्व उत्तर, त्याच्यामुळं शंका घ्यायचं कारण नाही. जिथे मला प्रॉब्लेम होता वाटलं मला हे याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं, तर याचं उत्तर जर तुम्हाला वेगळं वाटत असेल तर तुम्ही मला सांगू शकता, पण मला वाटतं याचं उत्तर 2 आहे. बाकी सर्व उत्तर मी स्वतः करून पाहिलेले. इथे पण थोडा डाऊट होता, पण याचं उत्तर मी करून पाहिल्यानंतर उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. इथे उत्तर 2 आहे, याचं कन्फर्म आहे उत्तर. कारण सर्वात लहान धनसंख्या 1 असते, आणि सर्वात मोठी ऋणसंख्या जर पाहिली तर -1 असते. ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर -1 येतं. ठीक आहे. पूर्णांक संख्येचा समूह म्हणजे धनपूर्णांक, ऋणपूर्णांक आणि शून्य हे सगळं पूर्णांक संख्या असतात. प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. ही तिन्ही पण बरोबर, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3, 4, 5 आणि निशेष भाग जाणारे खालीलपैकी 2 अचूक पर्याय निवडायचे होते. पहा, ह्या 6ला 3 जातो आणि 4 जातो, आहे की नाही, म्हणजे 24 होतात हे. तर 6ला जातात आणि 12 पण सर्व संख्येला जातो, म्हणजे ह्याचे फॅक्टर आहे. काय करायचं, 3 × 4 × 5 करायचं. 3 × 4 × 5 उत्तर इथे 60. आता जर बघितलं 60ला 6 पण जाते, 12 पण जाते, ह्या 60ला पण 10 पण जाते, 60ला हे 15 पण जातं. ठीक आहे. तर म्हणजे ह्याचे उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आणि 4 उत्तर आहे.
अतिशय असे सोपे प्रश्न उत्तर विचारले होते तुम्हाला ह्यावेळेस. म्हणजे एवढे पण अवघड नव्हतं. अवघड प्रश्नपत्रिका होतीच, पण एवढं पण नव्हतं. सॉल्व ज्याची प्रॅक्टिस खूप चांगली आहे त्याला हे उत्तरं नक्कीच आले असतील. ठीक आहे. आपलं मार्गदर्शन पाहिजे असेल, लाईव्ह क्लासेस पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या नंबर कॉमेंट बॉक्समध्ये टाकेल मी, आणि त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मला मेसेज करू शकता. कॉल नका करू, मेसेजेस करा. 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 61 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 62 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 63 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 64 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, ते आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे होते. पहिलं आणि दुसरं इथे आहे. 65 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 66 ह्या प्रश्नाचं उत्तर, इथे मला कन्फ्युजन आहे. हे मी उत्तर मला कन्फ्युजन आहे, तर त्याच्यामुळं इथे काही सांगण्याच्या आधी मी थोडंसं पॉज घेतला. ही जीवा आहे, तर ही आपल्याला BAS ही जीवा असल्यामुळे हे जे आहे हे 90पेक्षा कमीच राहणार आहे. तर याचं उत्तर मला थोडं कन्फ्यूज होतं. हे 70 असल्यामुळे आणि इथे पण एक रेष असल्यामुळे आपण याचं उत्तर थोडं मला करण्यामध्ये थोडासा एक प्रॉब्लेम आला. तर याचं उत्तर सध्या तरी 35 लिहून, नंतर अजून काय वाटलं तर याचं उत्तर मी सांगेलच नक्की. ठीक आहे. 1-2 जे प्रश्न आहेत त्याच्यापैकी त्याच्यामधला डाऊट होता. चला, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1 आणि 3 याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता. ही पायथागोरस त्रिकूट आहे इथे. ही पण पायथागोरस त्रिकूट आहे. 24, 25 इथं 26 पाहिजे होतं. 10 ही पण पायथागोरस त्रिकूट आहे. ह्या दोनपैकी एक वेळेस आपण चेक करू. ठीक आहे. इथं पॉईंटमध्ये असल्यामुळे मी इथं केलेलं नाही. ठीक आहे. पण ही पण दोन्ही पण नाही आहेत हे. तर इथं 3 मला उत्तर आहे, हे 4 नाही आहे. ठीक आहे. इथं 3च आहे पायथागोरस त्रिकूट. त्याच्यानंतर इथे आपण उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इथे जर आपण उत्तर पाहिलं तर इथं उत्तर आहे इथे आपल्याला काय पाहिजे तर 2 योग्य पर्याय. पहा, इथे 2 आणि ब आणि क तर मी कन्फर्म सांगतो उत्तर आहे. सम्मुख कोणाची एक जोडी एकरूप असते. हे पण आहे. मला वाटतं हे तिन्ही उत्तर याचं बरोबर आहे. अबक किंवा हे 2 तर अयोग्यच आहे. ठीक आहे. हे 2पैकी नाही, तर मला वाटतं हे उत्तर योग्य असू शकतं. ठीक आहे. 2 किंवा 3, तर हे थोडंसं कन्फर्म करून मी तुम्हाला सांगतो. पण ब आणि क ह्याच्यात योग्य आहे. ब आणि क आपल्याला इथं आणि इथं भेटतं, तर इथे थोडासा दुसरा डाऊट होता मला, बाकी काही नाही. 72 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 73व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 74व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 75व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. आता इथे मराठीचे उत्तर पण मी सांगतो. मराठीचं मी गॅरंटेड नाही सांगेल. जर मला वाटत असेल काही उत्तर चुकीचे आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. प्रश्नाची उत्तरे तुमचे जे आहे ओपिनियन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जर वाटत असेल मराठीचे उत्तर काही चुकीचे आहे तर नक्कीच निसंकोचपणे मला, जर तुम्ही कन्फर्म असाल तरच मला सांगा. ठीक आहे. 9व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारण जेव्हा टीचर एखादा विषय शिकवतो तो एकच विषय शिकवतो. विद्यार्थी सर्व विषय अभ्यास करत असतात, पण टीचरला एकच करावं लागते, आणि तो त्याच्यामध्ये थोडा एक्सपर्ट असल्यामुळे बाकी विषयाचं थोडंसं ज्ञान कमी झालेलं राहतं. 11व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 12व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 13व्याचे उत्तर आपल्याला 2 अचूक पर्याय पाहिजे होते. पहिला आणि चौथा उत्तर असू शकते याचं. 14व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 15व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 16व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 17व्याचे 2 आपल्याला उत्तर सांगायचे होते. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 18व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्र, याची कट ऑफ काय राहणार आणि याची निकालाची दिनांक काय राहणार, मी थोड्या दिवसातच व्हिडिओ बनवणार आहे, तर तो पण व्हिडिओ तुम्ही पहा. चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लगेच भेटतील. 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक
4 अशा प्रकारे आपण हे सराव संच सराव संच म्हणायची सवय पडलेली. हा आपण संच क्रमांक 1चे उत्तर पाहिलेत. पेपर 1 पेपर 2चे उत्तर मी थोड्याच वेळात तुम्हाला पाठवेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.